दलितांच्या माथी मारण्याचं काम या जातीवादी फडणवीस सरकारने केलेलं आहे। केवळ आमचा LLBच्या शेवटच्या वर्षात असणारा उच्च शिक्षित सोमनाथ सूर्यवंशी याने केवळ त्या सर्व घटनेचं व्हिडिओ शूटिंग केलं म्हणून त्याला त्या ठिकाणी रात्री घरात उचलून नेऊन एखाद्या जनावराप्रमाणे म्हणजे जनावरांना लाज वाटेल अशा पद्धतीची मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला। तसा त्या ठिकाणी हॉस्पिटलचा फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट देखील आलेला आहे आणि ती मारहाण पोलिसांच्या मारहाणीतच म्हणजे त्याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झालाय। त्यामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे। गेले 10 वर्षापासून वरतीचे घबरू अमित शहा आणि खाली हा देवा जेव्हापासून हे दोघांकडे गृहमंत्री पद आहेत या राज्यात आणि देशात, त्या ठिकाणी दलित, शोषित, पीडित, वंचित, मुस्लिम असतील सर्व जाती धर्माचे जे त्यांच्या सोबत जात नाहीत त्यांच्यावरती अन्याय करण्याचं काम हे दोन्ही गृहमंत्री पद्धतशीरपणे ते करतायत। म्हणून त्या ठिकाणी आमची मागणी आहे की त्या सर्व निष्पाप जे अटक केलेत आणि जे सगळे खोटे गुन्हे लावलेत ते गुन्हे त्वरित मागे घ्यावेत। सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय मिळावा, त्याची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि ज्या त्या ठिकाणी फडणवीसच्या सांगण्यावरून ज्या पोलिसांनी हे कृत्य केले त्यांच्या उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही करतोय। भावा, मला आजपर्यंत कळत नाही की ज्या वेळी त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची जाळपोळ होते, विटंबने होते, संविधानाची जाळपोळ होते, त्यावेळी नेमकं हे सरकारांना कसं कळतं की तो करणाऱ्यांना माथे भिरू आहे। म्हणजे माथे भिरूला फक्त एवढंच काम दिलेलं आहे का की जो आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना कर, संविधानाची विटंबना कर, आमचे जे महापुरुष आहेत त्यांची विटंबना कर, एवढंच काम या फडणवीस सरकारने दिलंय का असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो। त्यानंतर आम्ही खातो तो घास आणि घेतो तो श्वास ज्यांच्यामुळे ते या भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तो आपला तडीपार गृहमंत्री काय बोलला सगळ्यांनी आपण गेले 2 दिवस सर्व चॅनल मधनं फिरताय आंबेडकर 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 आंबेडकर। अरे बाबा, आम्ही सुद्धा हिंदू आहोत, पण आम्ही त्या ठिकाणी ज्यावेळी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्याच्यानंतर आम्ही कोणत्याही देवाला नावं ठेवत नाही। त्या ठिकाणी स्वर्ग नरक तुम्हाला माहिती असतील, त्या ठिकाणी माझी एवढीच मागणी आहे की अमित शहांनी राजीनामा दिला पाहिजे आणि आपलं वक्तव्य मागे घेतलं पाहिजे। मी या दोन्ही घटनांचा निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद।